16वा श्लोक. गीतेतला श्लोक आहे. विद्यार्थ्याने गीतेतला उचलला पंचदशी. संचित कसा नष्ट होत असते याच्याकरता आहे का. गवताला अग्नी लागल्यानंतर गवत गवळत राहते की त्याचे राख होते, त्याप्रमाणे अनेकदा ज्ञान झाल्यानंतर सगळं संचित काय होते. संचित म्हणजे अनेक जन्माचा साठा असतो, अजून त्याला एवढ्याकरता आरंभ झालेला नाही. आरंभ झालेला असेल ना जे असेल त्याला प्रारब्ध म्हणायचा. वर्तमान शरीरामध्ये जे होते त्याला क्रियमान आहे. आणि अनेक जन्माचा साठा असेल त्याला काय काय होत असते. ज्ञान झालं की सगळं संचित काय होते, क्रियमान काय होत नाही. आणि प्रारब्ध काय करतो, म्हणजे प्रारब्ध भोगत असताना त्याच्या हातून काही जरी झालं तरी सुद्धा त्याला पापही लागत नाही आणि काही लागत नाही. ना यशना कृतो भाव मधीर यशना लेपेरे. हातभाविषयी मान लोकांना यशना कृतो भाव. त्याचा अहंकार. ज्ञान काय करत असते, शरीराला नाहीसं करत नाही. शरीराच्या विषयी असलेला अहंकार नाही जागा. सगळ्यामध्ये दुःखाला कारणीभूत कोण आहे, अहंकार. इथले करी देव आहे काही वचन समूळ अभिमान. आपण अभिमान हाच दुःखाचा मूळ दर्श आहे. आहे का नाही. एखादं शेत असतं किंवा एखादी द्राक्षाची बाग आहे, मग ते विकली म्हणजे काय झालं, इतकी द्राक्षाची बाग उचलली आणि दुसरीकडे नेऊन ठेवली का. मग काय घालवलं. आतापर्यंत त्या द्राक्षाच्या बागेला काय म्हणत होता, विकल्यानंतर बाग जशीच्या. मग फरक कशामध्ये पडला, त्याचा अहंकार आहे. काय केला आतापर्यंत माझी हा काय होता, आता काय नाही. आणि जर कल्पना का जोरात पाऊस आला सगळे द्राक्षाची फुटले, सगळे द्राक्ष. खरं दुःख कोणाला आहे, ज्याने अहंकार घेतला ते. अहंकार ज्याला सुटला त्याला दुःख आहे का. मग म्हणजे सगळ्या दुःखाला कारणीभूत कोण आहे, अहंकार. यश ना अहं करतो ज्ञानाच्या योगात मी वासुदेव. मग अहंकार कुठे आला. वेदांत शास्त्रातलं फलच आहे बा, अहंकार जाणे. मग अहंकार का तो शरीरावरून मुक्त आणि ब्रह्मस्वरूपावर ते जाऊन. एखादा पोपट असतो पिंजऱ्यातून उडतो आणि झाडाच्या फळावर जाऊन काय होतं, ते आपली अशी जात आहे. काही पोपट असे असतात त्याला ते काढण्याकरता प्रयत्नच करीत नाही बा. यदा कदाचित पिंजरा उघडला आणि बाहेर जरी गेला तरी पळत उडत नाही तो, पुन्हा पिंजऱ्यात हे तसंच आहे आपलं. कोणतं नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, परत पुन्हा त्याला काय करतो, सवय पडलेली असते ना. त्याला दृष्टांत देऊन वेळ जातो. पण चांगला आहे तुमच्या प्रवचनाला उपयुक्त असा दृष्टांत आहे. बरोबर. तेव्हा एक गुन्हेगार लोक होते ना, ते जेलमध्ये असतात ना. कशामध्ये, गुन्हेगार लोक. राजाला मुलगा झाला, त्याला काय झाला, म्हणलं गुन्हेगार लोकांना त्यांच्या गरजा काय करू आपण पुरवून टाकू. प्रधानजीला घेऊन गेला बा. म्हणलं त्यांना विचारलं, म्हणलं तुमच्या काय अडचणी आम्हाला काय करा, त्या अडचणी तुमच्या निवृत्त करून टाकू. मग कोणी म्हणायला लागलं, मला बिडी पिण्याची सवय आहे, पण दिवसातून एकच वेळ मिळते, 10-5 कट्टे पाठवून द्या. कोणी म्हणतो घोटका करण्याची काय, एकच वेळ मिळतो, भरपूर द्या. कोणी म्हणत असतो भोग 3 भाकरीची लागते, एकच भाकरी मिळते, 5 बाष्प. बरं आहे म्हणला राजा. म्हणलं काय हरकत नाही, जशी त्याची इच्छा आहे. एक म्हणायला लागलं, सकाळच्या प्रती फार थंडी वाजत असते, एका बॅगीट आणि काम बघत नाही. बरं. दुसरं हे सगळे असेच मागायचे बा, काय मागायचे. त्याच्यात एक त्यात हुशार होता,
तर म्हणलं काय नेण्याची इच्छा आहे का तुमची? हा म्हणाला काय. म्हणलं थापाड मारा, पाठीवर ते 2 कोटके हा काय मारा, जेलच्या बाहेर काय करा. कोण शहाणा आहे? मग प्रधानजी म्हणाला हा जे एक शहाणा आहे, बाकीचा मूर्खता काय आहे. बाकी जेलमध्येच राहण्याची काय करतात, हा जेलमधून सुटण्याची काय काय मी उद्धार आणि काय कृपा करी वेळेस आम्ही सांगा. मग विषयी पामर कशा करता उपयोग आहे? विषयी पामर काय करतात? विषयाचीच काय करतात? सुटण्याची इच्छा करतात. जो सुटण्याची इच्छा करतो त्याला साधक म्हणायला, आणि जो सुटलेला आहे तो मुक्त. हे त्याचे प्रकार पाडाय. 2 प्रकार पडतात, सारे बद्ध आणि मुक्त. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो काय मुक्त. आणि तद्व्यतिरिक्त सर्व काय ब्रह्मदेवापासून इंद्र असो का चंद्र असो का, ते सगळे काय मग सगळे बद्ध आहे. आहे का नाही? त्यांना जन्म मरण चुकलेलं आहे का? नाही का? एवढा मोठा इंद्र पुण्याईने कुठे गेला? स्वर्गात गेला. आणि पुन्हा भोग संपला की ते तुम भोगतो स्वर्ग लोकम. बरं, विकाराचं दुःख केलं का? जसं ज्या एक सर सांगायचे श्लोक आलेला आहे म्हणून ज्ञाला आत्मज्ञान झालेलं आहे. यस्य नाहं कृतो भाव. मग त्याला पापही लागत नाही, काय लागत नाही. अथवापि सैमान लोक, सगळ्या लोकांचा जरी त्यांनी नाश केला तरी त्याला काय लागत नाही. बा मग हेच सांगितलं आहे. अर्जुन पहिल्या सूज कशाला भीत होता? याला मारलं तर काय लागेल? आहे का नाही? तर म्हणलं याला गृहत्व आहे महानुभावान, आहे का नाही? मग भगवंताने काय सांगितलं? त्याला सोडून द्या म्हणून सांगितलं का त्याला? पूर्ण ब्रह्मावर आणला. काय आणला? म्हणलं याला मारलं तरी काय लागत नाही. आता तुला नष्ट करिष्ये वचनात ते काय हे गुरुन वगैरे भीष्माचार्य द्रोणाचार्य काय घेऊन बसला? म्हणलं प्रसंगाला तुला सुद्धा काय करू? यस्य नाहं कृतो. मग अर्जुन काय मारत नाही का? पहिली वृत्ती कोणती होती? आहे का नाही? कार्पण्य दोष उपासस्व आता कोणत्या बद्ध या मोहामुळे तो काय झालेला होता? खाली बसलेला होता. सगळे घाम बिम फुटला, थरथर घाबत. ज्ञान झालं तर ताडकन उठला. जाऊ दे, दृष्टांत संपला आपला. त्या श्लोकावर 18व्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे. कोणते कोणते पाप आहे? महापापाची यादी आहे तुमच्या 17व्या श्लोकामध्ये केली आहे. माता पितरोर्वधः स्थेयम् दृढात्या ईदृशम न मुक्तिं नाशयेत पापम आणि मुखकांतीर्न नश्यते. आहे का रे? बाकीच्याचा सोबत सोडून द्या. माता पितरोर्वध आहे. कशाचा खून केला? थोडं पाप होईल का? पूजनीय व्यक्ती त्यांचा काय केला? वध केला. वधा स्त्रेयम चोरी करणे. त्याच्यामुळे चोरीचे प्रकार आहे. हे त्याच्यात प्रकार पाडायचे. काही काही चोर असतात ना, त्यांची यादी असते बरं कुठे तिकडे. एखादी चोरी बिरी झाली तेव्हा चोर विचारतो किती रुपयाची चोरी झालेली आहे? म्हणलं 5,000ची. एवढी हलकट चोरी आम्ही करणार? 5 लाखाच्या वर सांगा. ते भोगटे चोर आहे. ते चोरीच आहे. ती सुद्धा काय दुखाच्या शेतातले कंस तोडून देणं ही सुद्धा काय म्हणून त्याला काही एकदम जेलमध्ये काय
आणि तो चोरून नेले असेल त्याला जेलमध्ये टाकतो का पोलीस 2-4 चपकळ मारून हे महापाप म्हणतात. कोणते असे सामान्य पाप नाही, कोणते पाप आहे. तरी पण सुद्धा भ्रणहत्या म्हणजे लहान मुलाच्या हत्या. हे बघ, गर्भधारण झाल्यानंतर अलीकडचा काळ ते गोळ्या टाकून काय करतात, मारून टाकतात. ते विचित्र प्रकार आहे सगळे. त्या मुलाला एक दिवस सुद्धा जगत पाहता येत, जन्माला की काय करतात. हे सामान्य पाप नाही. ते रामसुखदासजी सांगत असतात, हे सृष्टीमधले व्यवहार व्यवस्थित चालत नाही ना, याला कारण आहे हे महापाप. वेळेवर काय पडत नाही, पडला तर भरपूर पडतो, जे जातो तो आंब्याला पावसाने कालही वर्षातू. हे सगळे महापाप आहे. गोहत्या म्हणा हे सुद्धा काय महापाप आहे. गायीने काही तुमचा अन्याय केला का? उलट अमृतासारखं काय देते, तुमच्या शेतीच्या कामाला काय देते, सगळे देते, आहे का नाही. आणि इतकं असून तुम्ही गाईचं काय करता, मर्दीला प्रतिकार करता येत नाही, काय करता येत नाही. माणूस असला तर पण तिला माणसाला सांगता येत असते, काय सांगता येते, आणि ते फक्त बरे काय होते. मग एवढं मोठं पाप होतं. हे पापाचं फळ आहे बघा सगळं. आणि ते वगैरे अमकत अमकत दुष्काळ पडणार, हे कशाचं फळ आहे सगळे. अनिष्ट आहे म्हणा हे पापाचं काय आहे, अनिष्ट म्हणा हे पुण्याचं फळ आहे. वेळेवर पाऊस पडणं हे कोणाचं फळ आहे, पुण्याचं फळ आहे. भलत्या वेळेला पडणं हे आंबा पाडायला लागला, पाऊस जोरात पडतो, सारे द्राक्ष हे मोठे मोठे आलेले आहे इकडं. आणि जो जोरात पाऊस आला तर झाडाला काय राहिले, नुसती पानाचं राहिले. मग सगळे पापाची फळं असतात. जाऊ द्या, दृष्टांत आपला काय झाला. पण हे सगळं त्याच्या हातून होत असतानाही देखील त्याच्या मुक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे बाधा पाप त्याची मुक्ती नष्ट करू शकत नाही. हे पहा, त्याच्यामध्ये आहे ना, मुक्ती न नाशयेत पापम, पाप त्याची मुक्ती नष्ट करत नाही. मुखकांतीनं नश्यते, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव कधीच अपरूप होऊ शकत नाही. मुखकांती न नश्यते, आहे का नाही. संताच्या वाटेला दुःख येत नाही का, मग ते काय रडत बसले का. पण हा व्यवहार तशीच आहे. उलट म्हणतात बरं झालं, बरे झाले देवा. ही भाषा कोणाची आहे. आणि आपल्यासारखं नाही का डोक्याला हात लावून बसतो का. एक सहज इथे दृष्टांत झालेला आहे म्हणतो, मला सांगितलं. हे सर्व करून सुद्धा लागून येतो पाप. तो काय म्हणे, आम्ही झालो लागून येतो पाप पुण्यांगा. अशी अवस्था कोणाची असते, मुक्त पुरुषाची असते. दुःखाभावावद, बरं का, दुःखाभावावदस्य सर्व कामाप्ती तीरिता सर्वान कामान सवात्मा अमृतो भवजित्यता. दुःखभावादिवत अस्य सर्व कामाप्ती तीरिता. त्याचे 4 प्रकार आपण केले होते ना. एक पहिला प्रकार दुःखाभाव, दुसरा प्रकार कामाप्ती, तिसरा प्रकार कृतकृत्यता आणि 4था प्रकार प्राप्तव्य. त्या दुःखाभाव आत्मस्वरूप ज्ञानाचा सगळा काय झालेला असतो. दुःखाभाव, दुःख ते काहीचही नाही, मुक्ती झाले. अशा काही अवस्था असतात की ज्या अवस्थेमध्ये दुःख नसते.
जागृतीमध्ये सुखही आहे दुःखही आहे, दोन्ही प्रकार आहे. स्वप्नामध्ये गेला तर अनिष्ट पदार्थापासून सुखही आहे आणि पुढे काय. स्वप्नामध्ये हाडण्या सापडला तर काय रडत बसतो का? आणि साप दिसला तर या म्हणतो का? स्वप्नात सुद्धा काय सुख आहे आणि सुषुप्तीमध्ये केवळ काय पण अज्ञान आहे. काय पुन्हा तुम्ही समाधीमध्ये गेलात दुःख आहे का सुख आहे? काय नाही, अज्ञान, मुक्त अवस्था. अशी अवस्था आहे. ठेवायला काही हरकत आहे का? जेव्हा प्राप्त होईल तेव्हा जाऊ दे, दृष्टांत संपला आपला. सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो, झालेला असतो. म्हणजे संतांचं म्हणतो भाषाची दुःख नाही काही अवघाची संसार, आनंद घरी अवघ्याचे प्रलोक सगळे जगनाला नाही का. जय जय हो शुद्ध. त्याच्याजवळ काही पैसा आहे का भरपूर, बँकेमध्ये काही कोट्याधी रुपये आहे का? म्हणून सुखी करू. भगवान ज्या साधनाने सुखी होत असतो ज्ञानाने, कशाने सुखी होत असतो? या ज्ञानाशिवाय आणि अन्य सुख दुःख निवृत्ती करण्याचं साधन काय आहे? ज्ञानच आहे. हे कोणत्या साधनाने दुःखाची काय होत नाही. सगळ्या दुःखाचा राजा कोण आहे? पुनरपि जननम बाळपण गेले नेणतान वृत्तपणी प्रवर्तला स्वानापरी गती झाली नवगे. सुनबाई या जर प्रारंभ सकाळी केला तर म्हाताऱ्याला देत असते का आपल्या पोराला देते बघ. म्हातारा आपला पाहतो, दिलं तर दिलं, नाही तर मग तो सगळ्याला इतका वेळ झाला तरी मुलाला तुम्ही आणखी चहा देतात. राहिला उरला तर म्हटलं तुम्ही लवकर देत नाही. मग सुनबाई काय म्हणत असते, तुम्हाला काय शाळेत जायचं आहे का? यजमानाला कुठं जायचं आहे? कामाला जायचं आहे मुलाला. आणि तुम्हाला काही उद्योग आहे का? स्वानापरी गती झाली. जाऊ दे, एखाद्याचंच भाग्य असतं. सृष्टांत सोडून द्या. या सगळ्या व्यवहारावरून नाही का. हे आहे सर्वांमध्ये दुःख कोणतं आहे? जन्म आणि गरिबीचं दुःख श्रीमंताला नाही. त्याला काय किती पैशाचं पेट्रोल लागलं तरी त्याला काही दुःख आहे का? पण जन्म रोगाचं दुःख इथून तर तो किंबहुना गरिबापेक्षा श्रीमंताला रोगाचं दुःख काय? खाऊन खाऊन ढेरी निघाली. पण जन्म मृत्यूचं दुःख आहे एकाला त्या का ब्रह्मदेवापर्यंत. तोही पुनरावृत्तीच्या माफत शिव झाला. जन्म मृत्यूचं दुःख कोणाला नाही. मरण माझी मदत केली. संतांना कुठे जन्म मृत्यू नाही का. ते तर म्हणतात पुन्हा काय करत देवाला सांगा की देवा सांगा नमस्कार. भोपाळ्यामध्ये सांगा कशा करता उपकार करा माझी लवकर लवकर जाण्याची काय करा. ही भाषा कोणाची आहे? संत आहे. जीवाची भाषा आहे काही. दुःखाभावात कामाप्रिता. सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो? अभाव झालेला असतो. ज्ञानाच्यामुळे ही अवस्था प्राप्त होते. अन्य याच्यापासून का मग त्यांना दुःख नाही का समाधानामध्ये व्यतिरिक्त नाही. समाधान जसं आहे म्हणून शब्द असतो बा त्यांचा. बरे झाले देवा, बरी हा दुष्काळ आहे का. बरवा शब्द वापरत असा आहे. सहज आलेला आहे म्हणतो बा. का आता दुःखाभाव
याचं प्रकरण संपल्यानंतर आता त्यांच्या ठिकाणी सर्व काम कसे प्राप्त होतात. सर्वान कामान असो आत्मा अमृतोद्भवत इत्यता. सर्वान कामान असो, कारण ते सर्व काम घेऊनच आलेले असतात आणि अमृतत्वाला काय झालेलं असतात, ते प्राप्त झालेले असतात. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ह्याला मुख्याची स्थिती म्हणता येत नाही. वासना निमाली असे, वासनेमुळे जीवत्व दशा आहे, नाही का. कल्पना विद्या येणे झाला एखादा जाऊ दे. वासना हाच बंध आहे. तुम्ही ऐकलेली आहे गोष्ट, वासनेमुळे कसा बांधला जात असतो. हे बंधन खांबाला बांधलेलं, चोराला बांधलेलं आहे, ते बंधन डोळ्यांनी दिसते आणि वासनेचं बंधन काय दिसत नाही. कोणीतरी ग्रस्त आपला चाललेला होता, त्यांनी आंब्याचं झाड पाहिलं बघा, त्याला भरपूर आंबे आलेले होते आणि ते आणखी पाडाला आलेले होते आणि ते आंबे असे होते उभ्या उभ्या तोडून घ्या. काय ते आपल्या इथलं झाड होतं ना, त्याच्या फांद्या तोडल्या म्हणून, नाही तर त्याच्या बसल्या बसल्याच आंबे तोडता येतात. ते त्याच्या फांद्या काय केल्या खालच्या तोडून टाकल्या त्याच्या वरच्या घराच्या. मग त्याने एका ग्रस्ताने आंबा काय केला, तोडला बघा. असा केला. आंबे राखणाराचा काय होता, नोकर होता, लगेच आला आणि त्याला काय केला, मुद्देमालाचे धरला. नुसताच धरला का झाडाला बांधला, साधा बांधला का करकसून बांधला. ओरडायला लागला का मला काय दुष्ट माणूस आहे, एका आंब्याकरता मला काय करतो, बांधून टाकतो. मला ऐकायला याला काही दया माया आहे का. पण त्याला पुन्हा विचारायला हवा, तुम्हाला या माणसाने मारला, बांधला, आपल्याला बांधणं याचा स्वभाव आहे, तो कोणत्याही माणसाला धरून काय केलं पाहिजे, मग बाकीच्याला का बांधत नाही, मग आपल्यालाच का बांधलं. आपण आंबा काय केला, बरं आंबा तोडला म्हणून बांधतो असं म्हणावं, तर झाडाला आंबे काय आहे, मग आंबा बांधत असतो का माणसाला. मग कोणी बांधलं, आंबा खाण्याची काय झाली, वासना म्हणजे बंध. आणि वासनेची मुक्ती हाच काय आहे, मोक्ष. जन्माला वगैरे कारण कोण आहे, यम यम आपे स्मरण भाव म्हणते. म्हणून वासनाची निवृत्ती होणं हेच मोक्षाचं काय आहे. वासना निवाली ब्रह्मरस गोडी, वासना निवाली. कशा करता हे सगळं आणि आपण हे सांगितलं आहे. देवा नाही ना, सर्व कामात सर्वान कामान असो आत्मा. तेव्हा हे सगळे काम त्याचे निघून गेलेले असतात आणि अमृतत्वाला काय होतं, प्राप्त होतो. दुःखाचा भाव आणि कामाप्ती याचं हे सगळं वर्णन आहे. मग त्याच्याकडून सगळे व्यवहार होत असतात. म्हणजे आपण विचारसागरामध्ये याच्यामध्ये तरंगात आहे. त्याचं जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलं आहे. ज्ञान झालं म्हणजे काय, तो बसून राहतो का झोपाचं काढतो. अर्जुनाला ज्ञान झालं काय, मग बसून राहिला का युद्ध केलं. ज्याप्रमाणे ब्रह्मवेत्ता पुरुष सुद्धा त्याच्यात प्रकार पाडायचे पुष्कळ नाही का. तेव्हा सर्व क्रिया करत होतो. जनक राजाचं उदाहरण घ्या तुम्ही. जक्षण क्रीडन रतिम प्राप्त श्रीवीर्या नाही तथा इतरी शरीरम न स्मरेत प्राणा कर्मणा जिवेदम. जक्षण म्हणजे खात असताना तो जेवण करतो ना. तत्ववेत्त पुरुष त्यालाही सुद्धा तुमच्या आमच्याप्रमाणेच काय लागते,
प्राणाचे धर्म आहे ना, बरं का. त्यांनाही सुद्धा विषयापासून काय होतं, आनंद होतो. आपल्यालाही विषयापासून काय होतं, दोत फरक काय, त्यालाही काय होतं, आपल्यालाही काय होतं, दोघांमध्ये फरक काय. नाही, हे बघा फरक होत नाही. तुम्हाला आम्हाला वाटत असे आनंद विषयाचाच आहे, आणि तत्ववेत्याला माहिती असतं आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. गवार कुत्र्याला असं वाटत असे हे रक्त कोणाचं आहे, आणि शहाण्या कुत्र्याला काय वाटते रक्त कुठलं आहे आपल्या दोतला काय. त्याला आनंद होत नाही का आनंदाचं स्थान त्यांना माहिती आहे, असं आहे. म्हणजे ज्या विषयापासून जर आपल्याला आनंद होतो तर अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये विषय नाही पण काय विचार करायला लागतं. सुषुप्तीमध्ये विषय आहे का आनंद आहे, हा आनंद कोणाचा, तुमच्या 11व्या प्रकरणामध्ये मग तो आनंद कोणाचा आहे, ब्रह्माचा. पण आवृत आनंद आहे. कोणता आहे तो, अज्ञानाने काय तो तुमचा अनावृत आनंद कुठे आहे, योगामध्ये समाधीमध्ये कोणता आनंद आहे, असं आहे. आणि तत्ववेत्याचा आनंद रूप झालेला आहे. आनंदवंत वेगळा राहिला नाही, वासना नाही का. गावाने मग नाही वृत्तीवर येणा तेवढे तुझ्याला वृत्तीवर येतो. क्रीडा म्हणजे क्रीडा करत होतो, हे सुद्धा सर्व क्रिया करत असतो नाही का. प्रसंग आला तर क्रीडा करणं म्हणजे खेळ खेळणे वगैरे आधी करून सर्व क्रिया करीत असतो. रतिम प्राप्ता, बरं का, प्रेमाचे भोग त्याला प्राप्त. श्रीबेरी याने इतरांच्या बरोबर सुद्धा तो काय का नाही का. श्रीबेरी याने पूर्वीच्या काळामध्ये वाहनं असायचे ना. कोण्या श्रीमंत माणसाला कोणाला जायचं असलं तर हे काय पालखी म्हणतात ना त्याला. अलीकडे झाले म्हणा पूर्वीच्या काळामध्ये आम्ही पाहत होतो ना या आळंदीला सुद्धा. आता जोडपं येत असते ना ते चालत येते. आणि 25-30 वर्षापूर्वी जोडपं चालत येत नसे बघा. मग कशात येत असे, घोड्यावर बसून येत असे. आणि त्याच्या अगोदर मागच्या काळामध्ये घोड्यावर नाही पालखीत बसून येते. कशात पालखीत ज्ञानेश्वर महाराजाचे काय निघते आहे खरे. मग घोड्यावरही कोण आहे, 2 घोडे असताना ज्याच्यावरती कोणी बसत नाही त्याच्यावर कोण बसलेलं आहे, ज्ञानेश्वर. म्हणून त्याला नमस्कार करायचा. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पालखीमध्ये बसून ते पती पत्नी काय करायचे त्याचं फिरवायचे का. पूर्वीचा काल होता तो. आता काल काय झाला संपलं. आताही फिरतात ते पती पत्नी. ते घोड्यावर पण नाही, पालखीत नाही. मग एक हात तिचा असतो आणि एक हात खायचं घ्यायचा असतो असं तो ना. अरे सिनेमा होता अलीकडे काय असा नमस्कार आला का आता. मग कोणी म्हणायचं हात द्या, मग असं त्याला सांगावं लागतं दाबू नका असं. कोणती प्रथा आहे कोणाला माहिती. तो नमस्कार झाला ना काय नाही झाला. पाश्चिमात्य पद्धती आहे कोणती. आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय करायचे कोणी माणसाचे नाही का. तरी आणखी त्याच्यात तू काय बघा देव. पूर्वीच्या काळामध्ये 2 माणसाचं मिलन झालं त्याच्यामध्ये राम राम म्हणायचे. काय म्हणायचे आता संपले सुद्धा. आता कोणी राम राम काय करत नाही. बदलत चाललेला आहे काल. काल आहे तसं. एक दृष्टांत देऊन इथे सांगितलेलं आहे. हे सर्व क्रिया करीत असताना तो इतर देखील सर्व क्रिया करीत असताना शरीरम न स्मरेत प्राणा कर्मणा जीवय. ह्या सर्व आणखी शरीराच्या क्रिया आहे
त्या शरीरात असून शरीराचा त्याला काय पडलेला असतो, विसर पडलेला असतो. शरीराच्या विषयी विसर पडलेला म्हणजे त्याची आठवण होत नाही असं नव्हे. ह्या सर्व क्रिया कोणाच्या आहे? शरीराच्या आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आत्मा ना करता नाही, आत्मा काय नाही, भोगताही नाही. म्हणजे सर्व धर्म कोणाचे आहे? अंतःकरणाचे आहे. वेदांत शास्त्रामध्ये आणि ती अंतःकरण आहे का प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक आहे. माझं अंतःकरण तुमच्यात नाही, तुमचं अंतःकरण, पण माझा आत्मा तुमच्यात आहे. तुमचा आत्मा कुठे आहे? आत्मा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, प्रधान नाही. नाहीतर सुखदुःखाचा संकर झाला असता. काय झालं? एकच अंतःकरण असतं तर सुखदुःखाचा काय झाला असता? एकच मेन बल्ब असेल तर एक विजला की सगळ्या आळंदीत अंधार. इथे आलेला दृष्टांत तुम्हाला सांगितलं. शरीरम न स्मरेत देहीच विदेही भोगदशात. देहाचा संबंध सुटला, जन्म मरणाचा संबंध काय झाला नाही का? जन्म मरण वगैरे तुमच्या परीक्षेला आहे ना, म्हणतात मी देह नव्हे उरलावरे. देह नव्हे गेल्या पाहिजे. जन्मान मृत्यू नमकन तमकन काळान गोरान गरीबन वगैरे हे सर्व धर्म कोणाचे आहे? शरीराचे. आमचा शरीराशी संबंध काय झाला? वेदांत शास्त्र काय करते? शरीराचा संबंध काय करते? शरीराहून शरीर स्वरूप आहे का शरीराहून भिन्न आहे? मग शरीर कशा करता आलं? पाप पुण्याचा भोग. पाप पुण्याचा भोग करण्याकरता काय आहे? शरीर आहे का? तेवढ्याच करता शरीर आहे का? जेणे तू जोडसी ते साधनही आहे. काय दुःख निवृत्तीचं काय ते इष्टप्राप्ती आणि दुःखाची या दोचं काय आहे? जेणे तू जोडसी नारायण. हे सर्व फक्त मनुष्य देहामध्येच आहे का? अन्य देहामध्ये केवळ भोग आहे. पशुपक्षी पुढे नमस्कार करायला येतं का? ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणतो रेडा मात्र भाग्यवान ठरला. कोण? तर रेड्याची सुद्धा काय त्याची पालखी निघते बघा, दिंडी निघते तिथे आळ्या फाट्याला गेल्यानंतर. कारण हात कोणाचा लागला? मग परीस लागला म्हणजे लोकांसुद्धा काय होते? निर्बुद्ध प्राणी म्हणजे कोण? तरी लोक त्याला काय करतात? नमस्कार करतात. कोणाच्यामुळे? शिक्का कोणाला लागला? अरे लोक मानतात ना. का मानतात? म्हणला विद्यार्थी आहे, वारकरी शिक्षण संस्थेचा आहे, बसा शिक्का कोणाचा लागला? त्याच्यातही सुद्धा एखादा विद्यार्थी असला म्हणला कुठला आळंदीचा विद्यार्थी, बसा बसा आता शिक्का कोणाचा लागला? ज्ञानेश्वर महाराजाचा. मान कोणामुळे मिळाला? कारण शिक्का कोणाचा आहे. जसं त्या रेड्याला शिक्का कोणाचा लागला? केवढी योग्यता प्राप्त झाली. संतांची संगती ना कळावा श्रीपती. एक 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 चाललेलं आहे. म्हणून शरीरम न स्मरित. मग तो जगतो कशा? तर म्हणलं प्राणामुळे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कोणती अवस्था? जीवनमुक्त अवस्था. नाही जिवंत अवस्था. कोणती अवस्था? प्राण आहे तोपर्यंत आहे. एकदा प्राणाने शरीराला सोडलं किंवा लगेच त्याला प्रेत म्हणतात. काय? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत काय? कोणाही असं आहे. हे सर्व जिथे जिथे जीवत्व आहे तिथे जन्म आणि काय मृत्यू आहे. पाचवीला काय झालेलं आहे तो? इतकंच आहे की एखाद्याला आयुष्य कमी, मनुष्याला पशुपेक्षा आयुष्य कसं आहे जास्त आहे. 100 वर्ष आहे म्हणतात, पण 100 वर्ष कोणाच माहिती जगते का नाही.
नाना प्रकारचे रोग आणि नाना बॉम्ब सोड झाला, 500 लोक त्याच्यात काय झाले, संपले. साधे मेले का भाजन मेले. हार्ट अटॅक येणं म्हणजे साधं बरं नाही, ते झटकन खाऊ आणि तरफड होते. आता हे सगळे काम कसे प्राप्त होतात त्याच्याविषयी 20वा श्लोक आहे. सर्व कामान समाप्नोति नान्यवत जन्म कर्मभी वर्तन्ते क्षत्रिय भोगा युगपत क्रमवर्जिता. सर्व कामान समाप्नोति, हे जे संचित आहे आपलं, हे एकाच जन्माचं संचित आहे का अनेक जन्माचं संचित आहे? त्या संचितामध्ये काही पाप आहे, संचितामध्ये काही दोन्ही आहे. पण काय ते पाप निवृत्ती करता, संचितातलं पाप निवृत्त करण्याकरता, आणि ते साधारण प्रायचित्त असाधारण पाहिजे. असाधारण पालन सामान्य प्रायचित्त काय करतं, संचितामधलं पाप काय करते, नष्ट काय. साधारण असाधारण प्रायचित्ताचे उपयोग, जाणून बुजून कर्म झालं असेल तर असाधारण. साधारण प्रयत्न म्हणजे कोण, गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण, प्रार्थना वगैरे हे सगळे. मग त्याला कसे राहते, त्याला क्रमाने प्राप्त होत नाही कोणाला, तत्ववेत्या पुरुषाला एकदम काय होतात ते पाहिजे शब्द आहे. सर्वान कामान समाप्नोति नान्यवत कर्मचर्य. अज्ञानी माणसाला काय करावं लागते, क्रमाने भोगावं लागतं आहे. आणि हा सर्व एकदम काय करतो, भोगून सगळं संपवून टाकतं. आणि अज्ञानी माणसाला काय कर, या जन्मातलं पाप इथे नाही जरी भोगलं तर कोणत्या जन्मात, दुसऱ्या जन्मात सुद्धा भोगलं, तिसऱ्या क्रमाक्रमाने सगळं काय करावं लागते. आणि तत्ववेत्याला सर्व काय होतात एकदम, सर्व कामाची ज्ञानाच्या योगाने काय होते, निवृत्ती होत असते. वर्तन्ते क्षत्रिय भोगा युगपत क्रमवर्जिता. क्रमवर्जिता म्हणजे अज्ञानी माणसाला क्रमाने प्राप्त होते. आणि क्षत्रिय पुरुषाला जो तत्वनिष्ठ पुरुष आहे, ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे, युगपत म्हणजे एकदम आहे ना, क्रम आणि युगपत. आता आपण ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शनाला गेलो, एकदम जाता येते काय, रांगेत उभं राहावं लागते, क्रमाला काही आपल्याला. आणि एखाद्या पुण्यासारख्या ठिकाणी कुठे गावाला जायचं असलं म्हणजे बस येत असते, दार उघडतो, हे एकदम याला तो धक्के देऊन त्याला काय चेंगरा चेंगरी, याला युगपत, याला काय म्हणायचं हे बघा. आपली गाय असते, माणूसही जेवण करतो, मग क्रमाने जेवण करतो. काय करतो, क्रमाने. आणि एखादा म्हैस म्हणा, बैल म्हणा, क्रमाने खात सगळं युगपत. माणसाला ज्ञान आहे ना, क्रमाने म्हणून सर्व भोग वेदांत तत्ववेत्या पुरुषाला काय होत असतात, युगपत प्राप्त होतात. आणि एक क्रमाने काय, जीवाला मात्र काय क्रमवर्जित. आता मानुषानंद कसा प्राप्त होतो, सर्व काम कसे प्राप्त होतात त्याच्याकरता आता पुढचा श्लोक आहे बघा. इदानीं तैत्तिरीय बृहदारण्यक वाक्यस्य संक्षिप्त अर्थता पडते. इदानीं तैत्तिरीय बृहदारण्यक हे उपनिषद आहे ना, त्याच्या तैत्तिरीय बृहदारण्यक छांदोग्य वगैरे याच्यामध्ये मानुषानंद किंवा प्राप्त होतो त्याच्याकरता याची मीमांसा केली आहे आनंदाची. तेव्हा तो आनंद युवा रूपी, पुढे विद्वान, निरोगी, दृढचित्तवान, सैन्योपेता, सर्वप्रतिम वित्तपूर्णा प्रपालयन सर्वै मानुष्या काही भोगै संपन्ना तृप्तिभूमा यमानंदम अवाप्नोति ब्रह्मविच्च समश्नुते. मानुष्यानंद करता कशा कशाची अपेक्षा असते त्यावेळेला पूर्णत्वाने मानुष्यानंद केव्हा मिळतो,
युवा म्हणजे तरुणपणा. तरुणपणातला व्यवहार काही वेगळाच असतो. माणसाला जे काही 3 अवस्था, एक बालावस्था, युवा अवस्था आणि पुढे कोणची वृद्ध अवस्था, 3 प्रकार आहे ना. खऱ्या आनंदाला कोणता आहे? युवा पाहिजे, तरुणपणा पाहिजे, कोणतापणा. बरं, रूपवान पाहिजे असतो, नाहीतर आपला दिवसा त्याला कंदिलाने काय करावं लागतं. त्यातल्या त्यातून काढला नाकात नाककोट आहे की ते चिठ्ठी लावून सांगितलेलं ते इथे नाका. रूपवान जावं लागतो. काय करायचं. पण आणखी हे सर्व जरी आहे, तरुण आहे, रूपवान आहे, ज्ञान नसेल तर पुढे फॉर्म भरायचा असला तर म्हटलं की खडाकी सही याच्यावरती म्हटलं डाव्या अंगठ्याला काय लावा, शाही लावा. काय पाहिजे? विद्वान पाहिजे, नाही का. युवा रूपी, पुढे विद्वान, आणि सगळं अंग रोगाने भरला असेल तर काय उपयोग आहे? मग कसं पाहिजे? देही आरोग्य नांदतीन भाग्य नाही या पडले. एखाद्या कामगार माणसाला श्रीमंती नसेल पण आरोग्य असते, काही खाल्लं तरी पचून जाते. म्हटलं अजून वांग्याची भाजी व्हायची आहे की जरा शिजू द्या की, म्हटलं वाढा की तुम्ही. म्हटलं आमचा अग्नी एवढा प्रदीप्त आहे बाई का, हे भाजी तर पचवते म्हणून त्याच्यातले खडेसुद्धा काय कुठेही पडला तर काय होतं? आरोग्य असते. आरोग्य नावाची वस्तू विकत मिळत, आणि विकत मिळाली असते श्रीमंतांनी वेगळी. हे ईश्वराची काय, ईश्वराची देणगी का सांभाळावी लागते. ईश्वर काय करेल? पचत नाही तरी खातो. डायबिटीस आहे, इंजेक्शन घेतल्याशिवाय काय करता येत नाही, तरी सुद्धा ताव मारतो. सांभाळावं लागते. काय करावं? एक तसं दृष्टांत. दृढचित्तवान, चंचल चित्तांत, दड आळंदीला अभ्यास करत नाही, पंढरपूरला येत नाही, पुन्हा ऋषिकेशला जातो, पुन्हा आळंदीला येतो. नाव काढलेलं आहे का? स्थिर चित्त पाहिजे. काय पाहिजे? चंचल चित्ताचा मनुष्य एकही सुद्धा पूर्णत्व प्राप्त करू शकत. कधी ज्ञानेश्वरी पाठ करतो म्हणतो, कधी गाथा पाठ करतो म्हणतो, कधी एका ठिकाणी चित्ताची काय नाही. मग दृढ चित्ता. सैन्य पेता, राजा आहे, सैन्य नसेल तर उद्या चीन हिंदुस्थान ताब्यात घेतल्याशिवाय मग सैन्य कसं झोपे काढणार का? मग ते कसं लागत असं जागृत असावं लागतं. काय असावं लागतं, नाही तर नाही होतं. सैनिक तिकडून परक्याचं युद्ध येत असते ना, आपले सैनिक झोपा काढते, मग 24 तास पारा देणार का? म्हणून ते दोन्ही याच्यावरती माणसं जगत असतात. शेतकरी दगडात जमिनीतून काय काढतो, ढेकलातून पीक काढतो. जय किसान आहे काय. आणि सौरी देहाच्या याच्यावरती नाही काय, राष्ट्राच्या तीरावरती जो काय करतो, गस्त देतो. आपण चांगल्या प्रकारे राहू शकतो. हे उपकार कोणाचे आहे? जय किसान, जय. आई सुद्धा धन्यता मानते ना. आपला मुलगा जर आणखी युद्धामध्ये राष्ट्राकरता जर जगण्याकरता गेला तर आईला सुद्धा काय होतो, म्हणून त्याच्यावर एक दृष्टांत. सैन्य भेदा सर्व प्रत्यम वित्तपूर्ण. राष्ट्र भिकारी असेल तर काय उपयोग आहे? तिजोरी कशी पाहिजे? रिकामी पाहिजे का भरलेली पाहिजे? मग काय 5 कोटी नाही 10 कोटी. आणि तिजोरी रिकामी असेल तर वित्तपूर्ण आहे काय.
समृद्ध राज्य म्हणतात त्याला. कोणतं राज्य? त्या मानाने आपलं हिंदुस्थान बरं आहे, भारत देतो आहे. पाकिस्तानमध्ये सगळं काय दुष्काळ आहे. तिथे तिथलं माणसं सुखाने जगू शकत. दृढचित्तावान सौम्यपेता सर्व पृथ्वी वित्तपूर्ण प्रपालन आणि प्रजेचं पालन करण्याची क्षमता असावी लागते. नेतृत्व करण्याची काय पाहिजे? राजा म्हटल्यानंतर पालन करण्याची जबाबदारी कोणावर असते? राजावर असते. प्रपालन पुढे सार्वभौम मनुष्य काही भोगही. त्याला सार्वभौम राजाच्या ठिकाणी सर्व संपन्न तृप्ती भोपा. या सर्वांनी आणखी जो संपूर्ण असतो त्याला सार्वभौम राजा होता. कोणता राजा आहे का? सर्वही मनुष्य काही भोगही संपन्न तृप्ती भोमा. या सर्व आत्तापर्यंत जेवढे काही 21-22 श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व याने जो युक्त आहे संपन्न तृप्तीभूमी आहे. तुमच्या त्याला आता कशाची इच्छा राहिलेली आहे का? इच्छा का झाली? प्राईम मिनिस्टर झाला म्हणजे कशी फॉर्म भरण्याची इच्छा असते का? एखाद्या आणखी गावाला सरकंपाची जागा रिकामी पडली. आता सरकंप पाहिजे, कोण पाहिजे म्हणून नरेंद्र मोदीला फॉर्म भरला. म्हणलं याच्यावर सरपंच नाही आहे, तुम्ही फॉर्म भरा की. म्हणलं किती सरपंच मिळाले म्हणजे मुख्यमंत्री होते. कशाची इच्छा संपलेली बस संपलेली असते. असा जो भूमी यमानंद प्राप्नोते. अशा या पुरुषाने युक्त असलेल्या माणसाला जो आनंद प्राप्त होतोय त्याला कोणता आनंद म्हणतात? आनंद प्राप्त होते ब्रह्मविच्युतमश्नुते. हा आनंद कोणाला प्राप्त होतो? म्हणून ब्रह्मवेत्या पुरुषाला काही नसताना देखील काय करतो? अवघे चित्रलोक्य हे आनंदाची मेळ. अवघाची संसार सुखाचा महाआनंदाला कुठून? तसे सर्व आनंदाची सीमा कशामध्ये असेल? त्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान म्हणतात. त्याच्याकरता दृष्टांत यम आनंद. हे सर्व असल्यानंतर जो आनंद होत असतो ब्रह्मविच्युतमश्नुते. ब्रह्मवेत्या पुरुषाला काही नसताना हे सगळे आनंद काय होतात? प्राप्त होतात. असं बरोबर. पुन्हा आणखी त्याचं या सगळ्या खऱ्या आनंदाचे 5 प्रकार नाही. म्हणजे या आनंदाचं विवरण करण्याकरता विद्यानंद कसा असतो याचं विवरण चाललेलं आहे. आणखी पुन्हा काय काय असल्यानंतर आनंद प्राप्त होतात याचं वर्णन आहे. त्याचा विचार कधी करू.